आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. चला बाबा, आपण सोबत मिळून जेवण करूयात. नाही बेटा, ज्याने आपल्याला जेवण दिलं आधी आपल्याला त्यांचे आभार मानले पाहिजे. साईबाबांनी आपल्याकडे भिक्षा मागितली आणि भिक्षामध्ये आपले वाईट दिवस आणि कमनशिबी स्वतःच्या झोळीत घेतली. आपल्याला साईबाबाकडे जायला पाहिजे. जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ. जय साईनाथ. बाबा, तुम्ही आज माझा आणि माझ्या परिवाराचा उद्धार केलात. तुमची कृपा आमच्यावर अशीच असू द्या बाबा. जो देवाला नेहमी आठवणीत ठेवतो, देव सुद्धा त्यांना नेहमीच लक्षात ठेवतो. देव तर आपल्या सगळ्यांची माता आहे. आई आपल्या मुलांना नेहमीच खुश आणि सुखी बघू इच्छिते. बाबा, आम्हाला रोज पोळी मिळणार? हो बेटा खंडू, तू मला जी पोळी खाऊ घातली होतीस तिची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. हा साईबाबा भिकाजीशी काय बोलतो आहे? उठ भिकाजी. देव तुमच्या सगळ्यांचं कल्याण करो. काय रे भिकाजी, तू त्या साईचे पाय आपल्या अश्रूंनी धुत होतास? पाणी नव्हतं का? साईबाबा देव आहेत द्वारिकानाथजी. देव आहेत. तर मग तू तुझं शेत त्या साईबाबाकडे गहाण का नाही ठेवलं भिकाजी? माझे पैसे कधी परत करणार आहेस तू? लक्षात ठेव, जर तू पैसे परत केले नाहीस तर तुझं शेत भगवान द्वारकानाथजींचं होऊन जाईल. आता ती वेळ येणार नाही द्वारिकानाथजी. आमच्यावर साईबाबांची कृपा झाली आहे आणि आम्ही श्रीमंत झालो आहोत. राम राम राम. जय श्रीराम. श्रीमंत? अरे रे रे रे. ऐकलात वैद्यबुवा तुम्ही? भिकाजी साईबाबाच्या कृपेने श्रीमंत झाला आहे. अरे राम राम राम. आता आपण काय करायचं द्वारकानाथजी? वाट बघायची. साईबाबांनीच तर सांगितलं आहे, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. आता बघा माझी चाल. असं फेकू या जाळ की आपलाच होईल साईबाबाचा सगळा माल, आणि तेही श्रद्धेने. आणि आपण होऊन जाऊ मालामाल. मी तुमची माफी मागतो आहे. माझ्या छोट्याशा चुकीने तुम्हाला अपराधा नसतानाही कारागृहात राहावं लागलं. तो डाका ज्या भिल्लाने आपल्या साथीदारांसोबत टाकला होता त्याला आम्ही पकडला आहे. तुम्ही आता घरी जाऊ शकता. फौजदार साहेब, तुम्ही तर तुमच्या छोट्याशा चुकीसाठी आमची माफी मागितली, पण कारागृहात आम्ही इतके दिवस कसे काढले याचा विचार केला? आम्ही त्या गुन्ह्याची शिक्षा भोगलीये जो आम्ही केलाच नाही. राजेंद्रचे वडील ज्यांनी लोकांना आतापर्यंत फक्त दिलं आहे, कधी कोणाकडून घेतलं नाही, तुम्ही त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला. मनीषा, आता जाऊ दे. जे झालं ते झालं. आपल्यासोबत जे झालं ते तर झालं, पण कधीच निर्दोष व्यक्तीला अशी शिक्षा व्हायला नको, नाही का फौजदार साहेब? तुम्ही बरोबर बोलताय.
जेवढं शक्य होईल माझ्या हातून कुणा निष्पाप व्यक्तीसोबत अन्याय नाही होणार. नमस्कार. साईबाबाचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. जय साईनाथ. 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 वैद्यबुवा हा भिकाजी खड्डा द्वारकानाथजींसाठी खोदतो आहे. ए गप्प बस, नाहीतर त्याला समजेल. एकही शब्द जर बोललास ना तर त्याच खड्ड्यात तुला गाडून टाकेन. चुप मूर्ख, इतकं पण तुला समजत नाही. तो साईबाबाचा पैसा नक्कीच त्या खड्ड्यात गाडत असेल. हो हो, नक्कीच गाडत असेल. द्वारकानाथजी, आपल्याला पण लवकरच काहीतरी करावं लागेल. हो, कुणी काहीच नाही करणार, नाहीतर त्याचं तंगड तोडून टाकेन मी. कोण आहे? द्वारका नाथ भिकाजीच्या शेतात पाय पण ठेवू नको. कोण आहे? वैद्यबुवा लवकर चला इथून. हो, नाहीतर भूत आपलं टांगड तोडून टाकेल. वैद्यबुवा इथे तर टांगा पण नाही मिळणार. अरे गप्पा बसा मूर्खांनो, नालायकांनो, बावळटांनो. अरे शिवाय देऊ नका, नाहीतर भूत नाराज होऊन जाईल. तुम्हाला नाही, या मूर्खांना बोलतोय. अरे चला चला. चला चला. पळाले पळाले पळाले. फक्त एक दिवस अजून थांब. मी 7वं मूल घेऊन येईन, तर पौर्णिमेच्या रात्री तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या या ताईला पण मुक्त करेन. घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. या, तुम्हाला घरी जायचंय ना? घाबरू नका, काही होणार नाहीये तुम्हाला. साईबाबांचा आशीर्वाद आहे ना आपल्या सोबत, हो ना? चला चला चला, या या या. नंदू, नंदू बाळा, बाळा नंदू कुठे आहे? काय झालं ताई? नंदू भाऊ, माझा मुलगा सापडत नाहीये. मला तेवढाच एकटा नंदू होता. कुठे गेला असेल माझा नंदू? कुठे निघून नाही गेला, ती मंजुळा त्याला उचलून घेऊन गेली आहे. हे तुम्ही बोलताय? त्या दिवशी तुम्हीच तिला वाचवलं होतं. मला तर फार निष्पाप वाटत होती, पण फारच दुष्ट निघाली, गेली पळून. नंदू, नंदू, आई 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 आई, नंदू, आई आई बाळा, नंदू, नंदू बाळा, आई 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 बाबा, आई आले, आई बाबा. आत्ता लक्षात आलं, हे सगळं त्या चांडाळीने मंजुळेचे कारस्थान आहे. आपल्याला तिला शोधायला हवं. मला शोधायची काही गरज नाहीये, मी इथेच आहे. पकडा हिला, पकडा. आई, या मावशीला पकडा. हिनेच आम्हाला घरात बंद करून ठेवलं होतं. ही गुप्तधन मिळवण्याच्या लालसेना ह्या मुलांची बळी चढवणार होती. मंजुळा, आम्ही तुझ्यासोबत खूप वाईट वागलो ग. त्यासाठी आम्हा सर्वांना क्षमा कर. मी माझ्या पतीला शोधते आहे. नदीमध्ये वाहत जाऊन
माहिती नाही कोणत्या किनाऱ्याला लागले. मला त्यांना शोधायचं आहे. गावाच्या बाहेर नदी किनारी एक झोपडी आहे. तिथे एक साधू सारखेच एक जण राहतात. असं ऐकलंय नदीमध्ये वाहून जाणाऱ्या एका माणसाला वाचवलं आहे. जो मजबूत मनसुबे असणारा असतो तो आपलं काम पूर्ण करूनच थांबतो. काम पूर्ण करण्यासाठी स्वतःवर श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्याची श्रद्धा असते, स्वतःवर ज्याचा विश्वास असतो, तोच देवावर विश्वास ठेवत असतो. अशा लोकांचा उद्देश कधी डगमगत नाही. प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही. श्रद्धा आणि चिकाटी जर खरी असेल तर त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. दोन पद्धतीचे लोक ईश्वराला शोधायला निघतात. एकाच्या मनात श्रद्धा आणि विश्वास असतो, दुसऱ्याच्या मनात श्रद्धा अजिबात नसते. अविश्वासच अविश्वास असतो. त्यामुळे त्याच्या समोर जेव्हा ईश्वर अवतरतो तेव्हाही तो देवावर अविश्वास दाखवून ईश्वराच्या शोधात पुढेच जातो. पण श्रद्धाळू आणि विश्वास ठेवणारे दुसऱ्या रूपात आलेल्या परमेश्वराला सुद्धा ओळखतात. सत्याच्या रस्त्यावर चालणाऱ्या खऱ्या आणि प्रामाणिक माणसाचा ईश्वर स्वतः मार्गदर्शक बनतो आणि त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जातो. सबका मालिक एक. हे घे पास. दीनानाथ आता काहीच दिवसाचा पाहुणा आहे मुली. नाही, असं नाही होऊ शकत. असं कधीच नाही होऊ शकत. तपस्या पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ईश्वरी साक्षात्कार होतो तेव्हा तपस्व्याला वाटतं की त्याचं जीवन सफल झालं. प्रत्येक माणसाचं ध्येय वेगवेगळं असतं, पण अंतिम ध्येय शेवटी एकच असतं आणि ते आहे देवाची प्राप्ती. जेव्हा एक पत्नी आपल्या पतीला परमेश्वर समजते, आपला देव मानते, तेव्हा ती स्त्री आपल्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी सगळ्यांचा परमेश्वराला सुद्धा आव्हान देऊ शकते. सबका मालिक एक.
खंडू बेटा, कुठं चालला आहेस? घरी. मला न भेटता ये. तुम्हाला तर भेटलो, आता मी जाऊ? मागे हातात काय आहे? खंडू महाराज, माझ्यापासून काहीतरी लपवता आहात हा? बाबा, खंडू तुमच्यासाठी घरून एक पोळी घेऊन आला आहे. अरे वा, मग आतापर्यंत दिली का नाहीस मला? नाही देणार. वा, का नाही देणार तू? दे दे, पोळी दे. खंडू, पोळी का देत नाहीयेस बाबांना? मला भूक लागली होती, मी आरती खाल्ली. आण दे, मला दे, आण. पुष्टी आहे. अरे वा, मग तर अजून मजा येईल. स्वादिष्ट आहे. म्हणूनच तर कोणाला देत नाहीये, सगळी एकट्यानेच खातोय. पण खंडू, तू फक्त बाबासाठीच पोळी आणली आहेस का? आई म्हणते बाबांचं पोट भरतं तेव्हा जगात सगळ्यांचं पोट भरतं, कुणीच भुकेला राहत नाही. आपल्याला जेव्हा भूक लागते बाबा, तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी का येतं? तुमचं पोट भरलं ना बाबा? हो. आता आम्हाला भूक नाही लागणार आणि आई कधीच नाही रडणार. खंडूच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ बाबा. खंडू एक निष्पाप बालक आहे बेटी. मुलं नेहमीच खरी असतात. ते कधी खोटं बोलत नाही, नेहमीच खरं बोलतात. आपल्या देवाला रडताना बघणं कुणाला आवडतं? खंडूला पण नाही आवडत. भिकाजी, सगळं कुशल आहे ना? तुमची कृपा आहे बाबा. बाबा, जेव्हापासून तुम्ही आमच्या घरात पाऊल ठेवलं आहे, भाग्य आमच्यावर प्रसन्न झालं आहे. काही वर्षापूर्वी माझ्या मामानं माझ्याकडून कर्ज घेतलं होतं, त्यातून त्यांनी आज 25 रुपये परत केले आहेत. बाकीचे पण ते हळूहळू परत करतील. ते 25 रुपये मी तुम्हाला अर्पण करू इच्छितो. तू मनानं खरा आणि चांगला आहेस भिकाजी. त्यामुळे गरजवंत असताना सुद्धा तू मला दक्षिणा देतो आहेस. माझ्याकडून हे 25 रुपये तुझ्यासाठी आणि तुझ्या परिवारासाठी, तुझ्यासाठी. 25 रुपये. भिकाजी, बोला बाबा. आपल्या संसाराकडे लक्ष दे. तुझ्या परिवाराला खुश ठेव. भुकेलेल्याला खायला दे आणि देवाला नेहमी आठव. तुझे कल्याण हो भिकाजी. काय सांगतो आहेस तू? 25 रुपये? 25 रुपये त्या ढोंगी साईनी भिकाजीला दिले?
तुम्ही तुमच्या डोळ्यांनी हे बघितलं? ह्याच डोळ्यांनी बघितलं. राम राम राम. द्वारकानाथजी, तुम्ही अगदी बरोबर बोलला होतात की तो ढोंगी साई आणि भिकाजी मध्ये नक्कीच काही ना काहीतरी शिस्त आहे. हो हो. प्रणाम द्वारिकानाथजी. हो ठीक आहे ठीक आहे. ये भिकारीजी. अरे मूर्खांनो, भिकारी नाही, भिकाजी. काय भिकाजी, परत कर्ज मागायला आला आहेस तू? हा? नाही द्वारकानाथजी, मी तर कर्ज फेडायला आलोय. 25 रुपये हे घ्या. अरे अरे भिकाजी, तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले? बोल बोल. सगळी साईंची कृपा आहे. साई बाबाची कृपा. राम राम राम. द्वारकानाथजी, तुम्ही अगदी योग्य बोललात. हा पाखंडी साई ढोंगी आपलं सगळंच सगळं धन ह्या भिकाजीच्या घरात ठेवतो. आता आपण शांत बसणार नाही वैद्यबुवा. अजिबात शांत बसणार नाही. आयकर अधिकाऱ्याशी बोलण्याआधी आपल्याला त्या ढोंगी साईबद्दल पूर्ण माहिती असायला हवी की तो साई स्वतःचं धन खरंच त्या भिकाजीकडे ठेवतो का. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. आता काय झालं मनीषा? झालं नाही, होणार. काय? तुझी मृत्यू. अरे भाऊ, आम्ही तुझं काय वाकडं केलं आहे ज्यामुळे तू आम्हाला मारणार आहेस? तुझ्यामुळे माझा साथी पकडला गेला. आम्ही जी पोटली तुझ्याकडे फेकली होती तीच पोटली तू पोलिसांच्या हवाले केलीस. आता मी तुला मृत्यूच्या हवाले करेन. नाही. ज्या साईबाबांना तुम्ही आवाज देताय तो साईबाबा तुम्हाला माझ्यापासून नाही वाचवू शकत. जे माझे भक्त आहेत त्यांची मी रक्षा करतो. जो माझे स्मरण करतो, मला शरण येतो, माझी भक्ती करतो, त्याच्याकडे माझं सदैव लक्ष असतं. तो मला आवाज देवो किंवा न देवो, मी त्याच्या मदतीला पोहोचतो. बस माझ्यावर श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. सबका मालिक एक. का आली आहेस इथं माझ्या मागे मागे? पत्नी आपल्या पतीजवळ. मी तुझा पती नाही आहे. घे हे पी. तू याची अवस्था बघत आहेस ना मुली? मी हे पण बघते आहे, तुम्ही माझ्या पतीची सेवा करत आहात, यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. ते मला वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते तर झाडा पाल्याचा रस मला पाजून माझ्या दुखण्याला कमी करतायत, त्यामुळे मला मृत्यू. तुम्हाला
तुम्हाला मृत्यू नाही येणार. तुम्ही ठीक व्हाल. आपण दोघं सुखी हो, हाच आशीर्वाद तर दिला आहे साईबाबांनी. मंजुळा, अट्टे करू नकोस. माझा काहीच भरोसा नाहीये. माझा कोणत्याही क्षणी श्वास थांबू शकतो. तू जा आणि जाऊन कुठल्या तरी चांगल्या मुलाशी लग्न कर. भारतीय नारी एकदाच लग्न करते आणि मी तर तुमची पत्नी आहे. तू माझी पत्नी नाहीयेस. किती वेळा सांगितलंय मी तुला. तर मग बनवा ना मला तुमची पत्नी. लग्न करा ना माझ्याशी. विधवा होण्याची हौस आहे तर मी लगेच तुझ्याशी लग्न करतो. आता मी तुला माझी पत्नी बनवतो. बाबा, वातावरणात अचानक हा बदल कसला? बदल नाही श्यामा, हा येणाऱ्या वादळाचा संकेत आहे. माझा भक्त देवाला आव्हान द्यायला निघाला आहे. त्याच्या तपस्येने तो मृत्यूला थांबवणार आहे. घटिताला अघटित करायला निघाला आहे. आतापर्यंत तर तपस्येची प्रत्येक पायरी चढत आला आहे. त्याने त्याच्या तपस्येने इतकं सामर्थ्य मिळवलं आहे की त्या सामर्थ्याचा उपयोग करून तो देवाच्या नियमाला तोडायला निघाला आहे. आशीर्वाद द्या मान्यवर. या प्रसंगी तुम्हीच माझे आई बाबा, गुरु, ज्येष्ठ सगळं काही आहात. अखंड सौभाग्यवती भव. साईबाबा, मी तुम्हाला इथूनच नमस्कार करते. मला आणि माझ्या पतीला आशीर्वाद द्या. साईबाबा, तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे तर कुणी आमच्या केसाला धक्का सुद्धा नाही लावू शकत. ॐ ब्रह्मा विष्णु महेश्वर स्रष्टा पालक अरु प्रलयेश्वर ॐ अनंत अगम अगोचर तू रहीम तू ही राम साई साचो तेरो नाम.
सतगुरु साई तू ही राम तू ही श्याम मेरे वाहे गुरु सतनाम साई साचो तेरो नाम साचो तेरो नाम द्वारकानाथजी हा ढोंगी साई तर चोरासारखा कुठेतरी गायब झाला. अरे, कुठे गेला? मला असं वाटतंय की जंगलात त्यानं जे धन लपवलं आहे त्यालाच बघायला गेला असेल. वैद्यबुवा, समोर जे लिंबाचं झाड आहे ना, हो, त्याच्या खाली साईबाबाच्या गुरूंची समाधी आहे. हो, धोंडू बरोबर बोलतो आहे. तो तिथेच गेला असेल. चला नमस्कार करून घेऊ. गप्पा बसा मूर्खांनो, नाहीतर मी तुमच्या दोघांची समाधी इथेच बनवणार, समजलात? पण समाधी तर गुरुची असते आणि तुम्ही आमचे गुरु आहात. नालायकांनो, तुम्ही पुन्हा सुरू झालात. अरे द्वारकानाथजी, चला. अरे येतो आहे वैद्यबुवा. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरूचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनाशिवाय कुणीही आपले ध्येय प्राप्त करू शकत नाही. गुरुदेव, माझे ध्येय आहे लोकांवर कृपा करणं, त्यांना भक्ती मार्गावर आणणं. अन्याय, अनाचार, अत्याचार आणि अविवेक या चारही शत्रूंच्या विनाशाचं पाठ शिकवणं, लोकांना दुःख, वेदना आणि पीडेपासून लोकांना मुक्त करणं, लोकांचा उद्धार करणं. हे सद्गुरू, कधी कधी परिस्थिती अशी बनते की मी माझ्या मनाची शांती गमावून बसतो. लोकांचे दुःख दूर करता करता मी स्वतः दुःखी होऊन जातो. कधी कधी माझे भक्त माझी परीक्षा घेतात. आजही माझा एक भक्त माझी परीक्षा घेतो आहे. तिच्या पतीला मृत्यूपासून वाचवण्यासाठी तिने माझा आशीर्वाद मागितला आणि मी तिला आशीर्वाद दिला आहे. हे सद्गुरू, माझ्या आशीर्वादाची लाज राखा.
या शिष्यावर दया करा, कृपा करा. मला लोकांचं भलं करण्यासाठी शक्ती प्रदान करा. मला सामर्थ्य द्या गुरुदेव, सामर्थ्य द्या. वैद्य बुवा, हा साई बाबा अचानक कुठं गायब झाला? जमिनीत गाडला गेला की आकाशात गायब झाला? हा वैद्य बुवा, ते आपण इकडे तिकडे शोधतोय, पण ते बघा साईबाबा. मी तुझ्या साईबाबाकडे प्रार्थना केली आहे की याच्या पुढे प्रत्येक जन्मात मला मंजुळेचा पती, पिता किंवा पुत्र काहीही बनवा, म्हणजे मी मंजुळेची सेवा करू शकेन, सुख देऊ शकेन. या जन्मात तर मी तुला दुःखाशिवाय काही दिलंच नाही. तुम्ही पुढच्या जन्माविषयी का बोलताय? तुम्ही या जन्मात सुद्धा मला सुखच द्या. या जन्मात माहिती नाही, ह्या जन्मात किती दिवस किंवा किती तास माझ्याकडे शिल्लक आहेत. दीनानाथजी, दीनानाथजी. मुली, आता याला अजून त्रास देऊ नकोस. खूप काही सोसलं आहे याने. या आजाराने याला गिळलं आहे मुली. आता याच्या वाचण्याची काहीच शक्यता नाही. नाही, कोणत्याही क्षणाला याचे प्राण शरीराला सोडून जाऊ शकतात. असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. दीनानाथजींची पत्नी मंजुळा, मी या पवित्र अग्नीला साक्षी मानून संकल्प करते की मी सौभाग्यवतीच मरू इच्छिते. मला माहिती आहे की तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही. काहीच हरकत नाही. तुम्हाला प्राणच हवे ना, तर माझे प्राण घ्या.
दीनानाथजींचे नाही, प्राणच्या बदल्यात प्राण. मी माझे जीवन माझ्या पतीला देऊ इच्छिते. त्यामुळे माझे पती स्वस्थ आणि आनंददायी जीवन जगू शकेल. मी माझे जीवन माझ्या पतीला देते आहे. देवाला आव्हान दिलं गेलं आहे. देवानेच बनवलेल्या जन्म मरणाच्या चक्रात हस्तक्षेप केला गेला आहे. प्राणाच्या बदल्यात प्राण देण्याचा संकल्प केला गेला आहे. हा कुठलाही बदला किंवा प्रतिशोध नाहीये, हे समर्पण आहे, भक्ती आहे. घटिताला अघटितामध्ये बदलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एका पतिव्रतेचं तपोबल पणाला लागलं आहे. आता वेळच आपल्याला सांगेल की घटित घडणार आहे की अघटितामध्ये बदलून जाईल. सबका मालिक एक.